इथं पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्या उपलक्षामध्ये पालखी पेठेमध्ये आलेली आहे आणि जाणून घेऊया. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथे दिंडीला महाप्रसाद केलेला आहे. दिंडीचे जे प्रमुख आहेत श्री चव्हाण साहेब, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण 2 शब्द त्यांच्याशी मनोगत बोलूया. चव्हाण साहेब, आपल्या दिंडी क्रमांकाचा आणि आपल्या या संदर्भात थोडीशी माहिती द्या. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अंतर्गत आमचा दिंडी क्रमांक 61 असतो. रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 61 आहे. गेले 45 वर्षापासून आमची ही दिंडी परंपरा आहे आणि या दिंडी स्थापन करण्याकरता आमचे वडील वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा चव्हाण यांनी ही दिंडी स्थापन केली. तेव्हापासून या दिंडीचं आम्ही एक प्रकारचं ज्ञानोबरांच्या संगतीत जाण्यासाठी अनेक वारकऱ्यांच्या सोबत आम्ही जात आहोत. आमच्या दिंडीमध्ये 14 जिल्ह्याचे प्रातिनिधिक स्वरूपातले या ठिकाणी वारकरी येतात. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणावरून एक वारकरी आपल्या दिंडीमध्ये चालत असतात आणि या दिंडीमध्ये सर्व जेवढ्या परिसरातले असणारे लोकांच्या माध्यमातून केवळ ज्ञानोबरायांविषयी असणारी त्यांची श्रद्धा आणि या श्रद्धापोटी आलेले सर्व जे काही प्रतिकूल काळ असेल त्याला सहन करून अगदी गुण्यागोविंदाने ज्ञानोबरायांचं नामचिंतन करत ही करत असते. आता या ठिकाणी माऊली सेवा परिवारातर्फे श्री माधवन सर आणि जे सुनील मुलतानी यांचं पण मनोगत आपण ऐकून घेऊया. आपण पहिल्यांदा बोलूया श्री माधवन सर यांच्यासोबत. माधवन सर, बताइए यहाँ पे कितने सालों से अरेंजमेंट कर रहे हो? यहाँ से हम पहले स्मॉल स्केल में शुरू था और अभी एक लार्ज स्केल में मतलब ये 1980 से शुरू हुआ और अब का जैसे दिंडी बढ़ती जा रही है वैसे काफी मतलब प्रतिशत बहुत मिल रहा है हमको. तो इसकी वजह से हम लोग अभी जो लार्ज स्केल में चल रहा है तो हमको काफी आनंद हो रहा है लोगों से मिलकर संपर्क होकर. तो एक दिंडी से दूसरा दिंडी, दूसरा दिंडी से 4 दिंडी और ऐसे बढ़ते बढ़ते यहाँ तक तो विश्व जिसने बनाया पांडुरंग ने, इसके ऊपर हमारा बहुत भरोसा है, बहुत प्रेम है. तो इसलिए मतलब इतने सालों से हम लोग जो चलते आ रहा है ऐसे अभी बढ़ते बढ़ते आ रहा है. इनसे संपर्क जैसे हो रहा है, जैसे लोग आते जा रहे हैं और जैसे बढ़ता रह रहा है हमको मतलब ईश्वर ने जो बनाए. अगदी बरोबर, वैष्णवांचा हा मेळा आहे आणि या मेळ्याबद्दल प्रत्येकाचा तुम्ही उत्साह माझ्या मागे पाहू शकता. दिंडीच्या वारकऱ्यांचा अगदी उत्साह येथे भरलेला आहे आणि हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी होत असतं. आपण माऊली सेवा परिवाराचे सुनील मुलतानी यांचं पण मनोगत आज जाणून घेऊया. आमचं कसं आहे आणि 1985-80 पासून यांचं खऱ्या अर्थाने माऊली इथे आता नितांत प्रेम आहे.